हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण एका नव्या अक्षराला सुरुवात करणार आहोत आणि ही कॉन्सेप्ट अशी आहे ना की आजूबाजूला चहूबाजूला सतत ऐकू येत असतं की ह्या कॉन्सेप्टची, ह्या भावनेची आज जगाला सगळ्यात जास्त गरज आहे, कारण ती आपण हरवत चाललोय. ती म्हणजे काइंडनेस. बरोबर. याला मराठीत काय म्हणायचं बरं श्रद्धाताई? याला आपण सद्भावना असं म्हणूया. ओके, माझ्या डोक्यात दयाळूपणा होता, नाही, पण मग तिकडे ना ते एका छोट्याशा फ्रेम मध्ये करेक्ट येतं. पण करेक्ट. आपण जेव्हा त्याला सद्भावना असं म्हणतो, मग त्याच्यामध्ये असे त्याचे हिऱ्याचे कसे वेगवेगळे पैलू पैलू दिसतात, असतात. तसं मग इकडे पण आपल्याला कळते. काइंडनेस म्हणजे नुसता दयाळूपणा नाहीये, तर सद्भावना म्हणालो की आपण बघणारच आहोत की Correct. त्याच्यात काय काय येतं. येस. श्रद्धाताई, इथूनच सुरुवात करूया की दयाळूपणा असं म्हटल्यानंतर तुम्ही फार परफेक्ट म्हणालात की ते लिमिट होतं. काही चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येतात आणि ते सगळे चेहरे म्हणजे दयाळूपणा असं होतं. पण तुम्ही ज्याला सद्भावना, एक फार छान शब्द आहे तो, मला खूप आवडलाय, तर त्याला वेगवेगळे वेगवेगळे अनेक काय काय आहे. तर तिथूनच सुरुवात करूया की काय काय आहे बरं. अगोदर सगळ्यात पहिलं सांगते, दयाळू माणसाचा चेहरा असा ओळखायला येतो की हा माणूस दयाळू आहे. पण सद्भावना असलेला माणूस, परीट घडी असा चेहरा असलेला पण माणूस सद्भावना बाळगून असू शकतो. त्यामुळे चेहरे पे मत जाओ, माइंड पे जाओ. येस. आता आपण, तू म्हणालीस तसं का, तू विचारलंस तसं आपण बघणार आहोत की नक्की सद्भावना म्हणजे काय. तर आता सद्भावना, मग आता आपण सद आणि भावना. करेक्ट. भावना म्हणजे मनाला काहीतरी वाटतं ती गोष्ट. ऍब्सोल्युटली. मग भावनांचे वेगवेगळे रंग आहेत. मग त्याच्यात आपण सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती असं आपण जे करतो ते. तर मग सद मध्ये काय येतं ते बघूया आपण. येस. म्हणजे आपल्याला युजली काय वाटतं माहितीये का, की दयाळूपणा म्हणजे कनवाळूपणा. म्हणजे अरे रे, असं व्हायला नको होतं, ये मी तुला मदत करतो, हात देतो, असं नाहीये याच्यामध्ये. काइंडनेस मध्ये असं आहे की सगळ्याच्या काही सकारात्मक भावना आहेत. लोकांना सगळ्यांना माहिती असलेला आणि लोकांनी गुळमुळीत केलेला शब्द म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग्स. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे एम्पथी, सिम्पथी नाही. ओके. तद अनुभूती म्हणजे समोरच्याला काय वाटत असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं. बर. याला म्हणायचं तद अनुभूती, याला म्हणायचं एम्पथी. ओके. पण मग सिम्पथी म्हणजे काय? अरे रे, तुझ्या बरोबर असं व्हायला नको होतं आणि रस्ता पकडणं. ओके ओके. आपण जे म्हणतो ना की समोरच्या माणसाला मला काय वाटतं ते कळतं, याच्यापेक्षा मला किती तीव्रतेने वाटतं हे कळणं, म्हणजे त्याच्या शूज मध्ये जाऊन विचार करणं म्हणजे एम्पथी आहे. आणि अरे असं घडलं, असं फक्त तो जो आहे ना अरे अरे असं म्हणणं, दया दाखवणं फक्त, ज्याचा आपल्याला भयंकर राग येतो की तू काय माझ्यावर दया दाखवतो, गरीब बिचारी ती वगैरे म्हणायचं नाही मला. याचा अर्थ हरामखोर असा नसतो, पण बापुडवाणा आपल्याला व्हायचं नसतं. म्हणून मग शक्यतो सिम्पथी ऐवजी समोरच्याला एम्पथी दाखवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे समोरच्याचा आत्माभिमान तो दुखावला नाही गेला पाहिजे. बरोबर. आता आपण करुणाभाव असं म्हणूया. दयाळूपणा म्हणण्यापेक्षा करुणाभाव म्हटलं की आणखीन एक लक्षात येते की दुसऱ्याचं जे काही दुःख आहे तर ते काहीतरी कमी करता येऊ शकतं का याचा विचार करावासा वाटणं. ओके. पहिल्यांदा करावासा वाटणं आणि मग त्याला कृतीत उतरवणं, याला म्हणायचं करुणाभाव. ओके. मग आहे प्रेम आणि आपुलकी. आता प्रेम म्हणजे गळ्यात गळे घालणं नव्हे. बरोबर. प्रेम म्हणजे काय आहे, तर समोरचा माणूस माझा आहे आणि त्याला मला जमेल तेवढं नकारात्मक भावनांपासून किंवा दुःखापासून किंवा हानीपासून प्रोटेक्ट करायला मला जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करेन. हे आहे प्रेम. त्याची मी काळजी घेईन. हे आहे प्रेम. मग आपुलकी, आपलेपणा, तो ज्याला आपण लव्ह आणि अफेक्शन असं पण म्हणतो. जिव्हाळा वाटणं, ही टर्म जेव्हा आपण वापरू, प्रेम म्हणालो की आपले जरा वेगळे अँटेना उभे राहतात, त्यापेक्षा आपण जिव्हाळा, आपुलकी हे शब्द वापरू. म्हणजे मग तिकडे त्याला सीमा नाहीये. जिव्हाळा कोणाच्याही बद्दल वाटू शकतो. म्हणजे आपल्याला रस्त्यावरून जाताना एखादं मूल दिसलं आणि ते पडलं तर आपण पळत जाऊन त्याला उचलतो, त्याला कुठे लागलं बघतो, त्यावेळेला विचार करत नाही की त्याचे आई वडील बघतील. हा जिव्हाळा आहे, ही आपुलकी आहे. तर ती आपुलकी सगळ्यांच्याच बद्दल वाटणं. ओके. महत्वाची गोष्ट, सद्भावनेमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट
आदर असणं समोरच्याचा. हम्म. मग आता इथे त्या व्यक्तीचा म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर वाटणं. करेक्ट. ओके, त्यालाही काहीतरी वाटू शकतं येस. असं समजणं, येस. त्याला तो वाटण्याचा अधिकार आहे हे समजणं, आणि त्याला किती तीव्रतेने वाटतं हे समजून घेणं, बरोबर. म्हणजे समोरच्याच्या भावनांचा आदर करणं. नवरा बायको या नात्यातल्या गोष्टी सोडवायला मला जेव्हा बसावं लागतं तेव्हा मी बरेचदा हे ऐकते की मी ना इतकी बोलत असते आणि माझा नवरा शांत ऐकून घेत असतो, तो काहीच बोलत नाही. हा काय आहे माहितीये का? हा समोरच्याच्या भावनांचा केलेला अनादर आहे. करेक्ट. म्हणजे ओत तू, मी आपला नर्मदेतला गोटा आहे, तुला काय ओतायचंय तेवढं ओत. झालं का तुझं बोलून, जातो मी. हे उदाहरण सांगितलं मी. ते ऐकतानाहीच किती हार्श वाटलं. हा, बरेचदा. आणि विशेषतः पुरुष मंडळी असं करतात. हो, त्यांचीही बाजू आहे, मी समजू शकते. ऑफकोर्स. त्यांना कसं केलेलं आहे माहितीये का, की पुरुषांनी भावना व्यक्त करणं म्हणजे पुरुषांनी हळवं नसलं पाहिजे, पुरुषांनी दगडासारखं स्ट्रॉंग असलं पाहिजे. ही जी मॅसोचिझम अशी जी त्यांची केली जाते ना क्रिएट, किंवा त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं, मुलींसारखं काय रडतोस, मुलींसारखं काय असं करतोस. तर त्याच्यामध्ये त्यांचं काय होतं की त्यांना असं वाटतं की हळवेपणा म्हणजे आपला नाकर्तेपणा आहे, आणि त्यांना तो नको असतो, म्हणून ते लोक हळूहळू भावना शून्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. असं होणं शक्यच नाहीये. मग मी नेहमी जे सांगते की पुरुषांना सुद्धा लॅक्रिमल सॅक म्हणजे अश्रुपिंड दिलेली आहेत. म्हणजेच काय तर पुरुषांनी रडायला निसर्गाची हरकत नाहीये, त्यामुळे पुरुषांनी रडावं. ओके, सो आता आपण थोडंसं प्रबोधन केलं. परत आपल्या विषयाकडे येऊया की समोरच्याच्या भावनांचा आदर करायला हवा, सन्मान राखणं. तर असं जेव्हा तुम्ही कराल तर तुम्ही 1-to-1 रिलेशन डेव्हलप करू शकता, संवाद होऊ शकतो. बरोबर. आणि आता परत एक आठवलं म्हणून सांगते, बऱ्याच जणांना असं वाटत असतं की विशेषतः नवरा बायकोच्या नात्यांमध्ये की मला काय वाटतं हे माझ्या बायकोनी माझ्या मनात आलेलं ओळखून वागलं पाहिजे, तिने तसं केलं पाहिजे. परत सांगते की आपलं मन कोणाचंही मन म्हणजे कम्प्युटरची स्क्रीन नाहीये, किंवा बँकेतला टोकन नंबर पळणारा डिस्प्ले नाहीये की जिकडे असं वाटतंय त्याला आता अशा भावना पळतायत, असं नाहीये. सो तुम्ही बोललं पाहिजे, आणि त्याच्यासाठी समोरच्याच्या भावनांचा आदर केला पाहिजे. ह्याच्यावरती आलो आपण. एक्झॅक्टली. ह्याच्यावरती आपला एक अख्खा एपिसोड आहे. त्यामुळे आपल्या श्रोत्यांना असंही सांगूया की तो जा मागे आणि तो ऐका. काय बरं नाव आहे त्याचं? आपण काहीतरी फार मजेदार नाव ठेवलं. ते जाऊच दे, पण हे ऐकून आमच्याही भावनांचा सन्मान करा, हे सांगायचंय मला अगोदर. शब्दां वाचून कसे कळेल सारे मनातले, असं काहीतरी अतिशय पोएटिक नाव त्या एपिसोडचं आहे. बरोबर. सो तो नक्की ऐका. ओके, येस, कमिंग बॅक टू द पॉइंट. आपण बघत होतो की सद्भावनेमध्ये कशा कशाचं मिश्रण आहे. त्याच्यातला पुढची शेड आहे, पुढची रंगछटा आहे, ती आहे उदारतेची. आता उदारता म्हणजे दान देणं नव्हे. बरोबर. उदारतेचा खरा अर्थ आहे कुठलीही अपेक्षा न बाळगता एखाद्याला मदत करणं, याला म्हणायचं उदारता. हा पण सद्भावनेचा त्याची एक छटा आहे. संयम. संयम म्हणजे काय तर विशेषतः कुठे ऍप्लिकेबल आहे संयम, का गरज आहे त्याची, ते मी त्याचा अर्थ सांगितल्यावर तुला कळेल. ओके. संयम म्हणजे इतरांच्या जेव्हा चुका झालेल्या दिसतात ना, तेव्हा त्या चुका समजून घेण्याची तयारी ठेवणं, कारण आपला तिथेच हार होतो संयम. हो. येस, अगदी टोटली. तर जेव्हा तुम्ही संयम म्हणजे पेशन्स असे बाळगता, तेव्हा काय होतं की समोरच्यालाही एक्सप्रेस करायला वेळ मिळतो की त्याच्या हातून ही चूक का घडली. मग त्याच्यातून तुम्हाला निदान करता येतं की ही चूक, आपल्याला सिक्स्थ सेन्स असतोच की हा माणूस जाणून बुजून चूक करून एक्सप्लेनेशन देतोय की खरंच चुकून झालेली चूक आहे, अनाहूतपणे झालेली चूक आहे. मग जर ती अनाहूतपणे झालेली असेल तर तुम्ही शक्य तितका डॅमेज कंट्रोल करू शकता. आणि जर ती डेलिब्रेटली केलेली असेल आणि मग त्याचं जस्टिफिकेशन सुरू असेल तर मग तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आणि त्याच्या नेक्स्ट लेवल क्षमाशीलता म्हणजे राग मनात धरून न ठेवणं. आता आपलं कोणाशी तरी वाचतं, मग त्याचा अर्थ हा नव्हे की त्याला क्षमा केली म्हणजे जाऊन त्याच्या गळ्यात गळे घालणे आणि त्यांनी जे काही केले ते विसरून त्याच्याशी पुन्हा एकदा बॉन्डिंग तयार करणे,
असं नाहीये. करेक्ट. माझं एकदा माझ्या मैत्रिणीशी वाजलं, तर मला ती नंतर जेव्हा जेव्हा दिसायची ना, तर मला एवढा राग यायचा की माझे कान असे गरम बिरम व्हायचे. हो. तर म्हणजे ते होऊन गेलंय, मी तिला क्षमा केली नव्हती म्हणून हे घडत बरोबर. होतं. मी आताही तिला बोलतच नाही, पण मला आता तिच्याबद्दल ऐकल्यावर बोलल्यावर मला काही नाही वाटत. म्हणजे काय, करेक्ट, जाने दो हो गया. तर परत एकदा ह्या सगळ्या भावनांचं मिश्रण म्हणजे सद्भावना. आता परत एकदा फक्त छटांची नावं सांगते, एक्सप्लेनेशन झालं. ओके, तर मग पहिल्यापासून सुरू करूया. तद अनुभूती म्हणजेच एम्पथी, करुणा, परत जिव्हाळा, त्यानंतर आहे आदर राखणं समोरच्या भावनांचा, उदारता, संयम आणि क्षमाशीलता. एवढ्या सगळे एका पातेल्यात घालून ते व्यवस्थित घोटून घेतले किंवा उकळून नीट शिजवून घेतले की आपल्यामध्ये येणारा गुण तो आहे सद्भावना, काइंडनेस. येस. श्रद्धाताई, का गरजेचं आहे बरं? म्हणजे आता तुम्ही ह्या सगळ्या भावनांच्या छटा सांगत होतात तेव्हा त्या वेळेला ते आलंय, पण तरी सुद्धा एक गोळीबंद कारण म्हणून की का हवा, कशासाठी हवा काइंडनेस? काइंडनेस हा इतरांसाठीच नाही, स्वतःसाठी पण असायला हवा. करेक्ट. कारण कधी कधी आपणही आपल्यावर खूप हार्श वागत असतो. म्हणजे मी अशी माणसं पाहते की त्यांना ना इतकी सवय होऊन जाते ना कोणीतरी आपल्याला डॉमिनेट करण्याची, की हळूहळू ते लोक मला काय पाहिजे किंवा मी काय आहे हे विसरून जातात. म्हणजे एखाद्याला खूप प्रतिकूल परिस्थितीतून माणूस आला आणि सतत तणाव असा जगत राहिला की काही वर्षांनी त्याला आपल्याला कसलाही तणाव नाही याचा तणाव यायला लागतो. बरोबर आहे. त्या माणसाची ती बुद्धीच हरवलेली असते की आता पुढे काय डिसिजन घ्यायचं, कोणीतरी त्याला सांगायचं आणि त्याने ते निमूटपणे करत राहायचं. अशी त्या माणसाला सवय झालेली असते, कारण कोणीतरी डॉमिनेट करणार असतं. आणि मग कधी कधी काय होतं की तो माणूस नसतोच डॉमिनेट करणारा, मग त्यावेळेला ही परिस्थिती सांभाळायची कशी हेच कळत नाही. तर तो काइंडनेस फक्त दुसऱ्यांसाठी शिकायचा नाहीये. माझ्यामध्ये काइंडनेस माझ्यासाठी पण असला पाहिजे. किंवा आपल्याकडून कधी कधी स्वतःच्याच खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि मग मी चुकलेच कशी, माझ्या हातून हे घडलंच कसं, मी असं करूच शकत नाही, ही चूक माझ्या हातून घडलीच कशी. मग त्यावेळेला तुम्ही काय करता, तर तुमच्यामध्ये ज्या तयार झालेल्या नकारात्मक भावनांची जी ऊर्जा आहे ती तुम्ही स्वतःवरच ओतायला लागता आणि मग तुम्ही स्वतःलाच एक प्रकारे तुमच्या स्वतःचं हनन. करेक्ट. किंवा एक जुनी म्हण आहे आमच्या भागामध्ये की जर ते म्हणतात की दोन वाती जर त्यांना पीळ घातला आणि त्या जमिनीवर टाकल्या तर त्या कशा अशा तडतड उडायला लागतात. तर हा माणसाचा असा तडफडा चाललाय असं म्हणतात. तर तसं होऊ शकतं एखाद्या माणसाचं. बरोबर. हे सांगण्याचं कारण की आपण म्हणू की काय गरज आहे काइंडनेसची, लोकांचं काही हो, आपण आज का घेतलाय, तर काइंडनेस हा फक्त दुसऱ्यांसाठी नाही. जर तुम्ही तुमच्या बाबतीत काइंडनेस बाळगायला लागलात आणि जर तो शिकलात तरच तुम्ही दुसऱ्यांवर ते पोर करू शकाल. म्हणून ही भावना, हे जे मिश्रण आहे ते दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी स्वतःत बाणवायचं आहे. बरोबर. कारण सुरुवात नेहमी बदलायची माझ्यापासून होत असते. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. म्हणून माझ्यात काइंडनेस असेल तरच मी बाहेर दाखवू शकणार आहे. ओके, सो आता पर्सनल लेवलवर काय सांगितलं. दयाळूपणा किंवा सद्भावना ही व्यक्ती आणि समाज दोघांसाठी फारच महत्वाची आहे. याच्यामुळे काय होतं, तर तुमच्यासोबतचं नातं खूप चांगलं होतं. तुम्ही स्वतःला चांगले ओळखू शकता की माझे प्लस पॉइंट्स काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, मी कशात चांगला आहे आणि मी कशात कमकुवत आहे हे तुम्हाला कळायला लागतं. जेव्हा तुमच्यामध्ये तणाव, राग, संघर्ष अशा ज्या परिस्थिती येतात तेव्हा तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकता आणि याच्यामुळे तुमच्यावर येणारे मानसिक ताण आणि त्याचे रिपरकशन्स, म्हणजे ह्या गोष्टी फक्त एक दगड असतात पाण्यात टाकलेल्या आणि त्याचे तरंग. बघ तू, मनाचं असंच आहे की तुमच्या लहानपणी काहीतरी झालेलं असतं, तो दगड समजतो आणि त्याचे तरंग आजही तुम्ही कितीही वर्षाचे झालात तरी तुमच्या मनात ते उठत असतं. बरोबर. तर तुम्ही जर काइंडनेस शिकलात तर तो दगड तिथेच तो फक्त पाण्यात बुडेल. म्हणून तो शिकला पाहिजे. याला एका छोट्या टर्म मध्ये सांगायचं तर याच्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य, आरोग्य सुधारतं. करेक्ट. जर तुम्ही काइंडनेस दाखवला तर तो तुम्हाला परत मिळतो. कारण आपण आरे म्हटलं तर समोरचा कार्य म्हणत असतो, अहो म्हटलं तर काहोच म्हणत असतो. एक्झॅक्टली. सो तुम्हाला मेंटल पीस नावाची जी गोष्ट आहे ती मिळते.
सहकार्य मिळतं, बरोबर. विश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि मग याचं फलित काय आहे तर आपल्याला सिक्युअर फिलिंग येते. हे सगळ्यात महत्वाचं. हा, आणि मग सिक्युअर फिलिंग आली की मग आपण बघ, ओके, माझ्या घरात मी जर पडलो तर मला बघायला आहे हे जर डोक्यात असेल तर आपण बिनधास्त कशातही उडी मारतो. मग आपण रिस्क घेऊन काहीतरी नवीन एक्सप्लोर करतो, काही Correct. गोष्टी शिकायला लागतो, म्हणजेच काय तर प्रगती साधतो. बरोबर. आणि आता आपला शेवटचा आणि काय म्हणू असा सर्वव्यापी याचा उद्देश तो म्हणजे जर असं प्रत्येकाने स्वतःमध्ये काइंडनेस सद्भावना जागवली, बाळवला तर काय होईल तर समाज अधिक संवेदनशील बनेल आणि आपल्या आजूबाजूला जी काही आपण वरचेवर वाईट होत चाललेली परिस्थिती बघतोय ती कुठेतरी निवळायला मदत होईल. खारी एवढं तरी योगदान नक्कीच होईल. खरं तुम्ही म्हणालात तसं की जर प्रत्येकच माणूस काइंड झाला तर मग स्वतःशी, दुसऱ्याशी असा तो एक चेन इफेक्ट आहे ना शेवटी. बरोबर, की मी तुमच्याशी चांगली वागतेय, तुम्ही माझ्याशी चांगलं वागताय, मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांशी चांगलं वागते. डॉमिनोज Exactly. पडत जातील ते आणि मग ते सगळे सद्भावनेचे असतील. करेक्ट. आणि मी म्हणाले तसं की भावना या नेहमी इन्फेक्शियस असतात, ऍब्सोल्युटली. संसर्ग करतात त्या. सो काइंडनेसची लागण होत राहू दे. होत राहू दे. हा, आता मीच मला प्रश्न विचारते, ओके. आजच्या जगामध्ये या भावनेची गरज का आहे? हो, मी सुरुवातीला म्हणलं तसं की आपण हे ऐकत असतो की टुडेज वर्ल्ड नीड्स ऑल द काइंडनेस इट कॅन गेट. हा, आणि तुम्ही उल्लेख केलात की इतकं वाईट काय काय आजूबाजूला घडतंय की आपण कुठे जातोय, माणुसकीला कुठे नेतोय, असे काय म्हणतो आपण अस्तित्वाचे प्रश्न, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस वगैरे पडायला लागलेत. बरोबर. या सगळ्याच्या मुळाशी कारण काय माहितीये का की स्पर्धा वाढली. प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि भानगडी कधी होतात माहितीये का की रिसोर्सेस कमी असले आणि त्याचा उपभोग घेणारी माणसं जास्त असली. करेक्ट. की मग बघ तू ट्रेनमध्ये जेवढी सीट आहेत तेवढीच माणसं चढली आहेत, ते सगळे एकमेकांशी गोडी गुलाबीनी असं वगैरे चालतं. पण माणसं जास्त आणि सीट्स कमी अवेलेबल असल्या की सुरू होतं. म्हणजेच काय की एकच जागा असते, त्याच्यावर बसायचं 4 जणांना असतं. मग तिथं काय करावं लागतं तर प्रत्येकाला ही जागा माझीच कशी आहे हे प्रूव्ह करावं लागतं. मग त्याचे 2 मार्ग आहेत, एक फेअर आणि एक अनफेअर. ऍब्सोल्युटली. मी माझं श्रेष्ठत्व सिद्ध करत जाणं एक, आणि दुसरं तुम्ही कसे कनिष्ठ आहात हे दाखवत जाणं. बरोबर. या आजच्या जगामध्ये जे काही सुरू आहे ते फक्त ह्याच्यामुळे सुरू आहे, केवळ आणि केवळ आहे स्पर्धा. मग त्याच्यातून येणारे तणाव, सगळं झालं, असुरक्षितता आणि एकटेपणा हे खूपच वाढलेलं आहे. आणि मग एकटेपणा आला की माणूस काय करतो तर काही करायला लागतो, मग अग्रेशन येतं. बरोबर. मग आपण काय करतो, बोलायला माणूसच नाहीये म्हणून आपण रिकामा वेळ मिळाला की आपण सोशल मीडियावर जातो. ते पण याच्यातूनच आलेलं आहे. ऍब्सोल्युटली. पण तिथे काय व्हायला लागलंय सांगते तुला. आता बघ, पूर्वी काय होतं की मी जर मला शोभत नाही असं मी काहीतरी केलं, कपडे घालणं असू दे, बोलणं असू दे, काही असू दे, तर काय होतं की एका छोट्याशा समूहामध्ये मी मिसळलेली असायची आणि माझ्यावर टीका त्या बाबतीत कोण करायचं तर तो समूहातली एक 10-12 लोक. बरोबर. पण आता आपण काय करायला लागलोय माहितीये का की इकडे जाऊन आलो किंवा हे केलं, आपण फेसबुकवर पोस्ट करतो आणि त्या पोस्ट कोणालाही दिसत असतात. बरोबर. आणि ज्यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही असे लोक पण ट्रोल करतात. म्हणजे सद्भावना नाही, भावनाच राहिली नाहीये इथे. का करताय तुम्ही असं? ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही, ज्या माणसाचा तुमचा काडी मात्र संबंध नाही, त्याच्यावर तुम्ही कमेंट्स का करता? मग आपण जर कमेंट करायचं थांबवलं, प्रत्येकाने ठरवलं की त्याचं बरोबर स्पेस आहे, त्याला काय वाटेल ते करू द्या, हे ट्रोलिंग व त्याच्यात येणारी नकारात्मकता हे सगळं कधी कमी होईल? सद्भावनेतून. ऍब्सोल्युटली. मतभेद वाढलेले आहेत, कशामुळे सांगतेच आहे मी, सगळीच कारण. ध्रुवीकरण झालंय, माझंच बरोबर हा जो आलाय ना तो कशातून आला हे पण बघितलेलं आहे आपण. आणि त्या सगळ्याचं फलित काय आहे तर असहिष्णुता, फ्लेक्झिबिलिटी राहिलेली नाहीये, इंटॉलरन्स. हा, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीत आपण एकमेकांचं ऐकूनच घेत नाही, बरोबर, फक्त बोलतो. हो, मग मलाही बोलायचंय, तुलाही बोलायचंय, मग मी बोलतेय, तूही बोलतेय, होतंय काय, केऑस. कळतच नाहीये, मी काय म्हणते तुला कळत नाहीये, तू काय म्हणते मला कळत नाही, गोंगाट होतोय. आणि तो गोंगाट पण तुला मला इरिटेट करतो. ऍब्सोल्युटली. आणि मग आणखीन माथी भडकताय. तर या सगळ्या गोष्टींमुळे आजच्या समाजामध्ये
समाज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आजच्या प्रत्येक व्यक्तीने आपापल्यामध्ये सद्भावना आणावी. सद्भावना थोडी जरी आपण आणू शकलो तर त्याचा दिसणारच आहे. बरोबर, ते आपोआपच येत राहणार आहे सगळ्यांच्या मध्ये. हे असं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे श्रद्धाताई, आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की कोणतीही भावना दोन्हीपैकी एकाही टोकाला जाऊन चालत नाही. बरोबर. आता आपण हे टोक बघितलं जे आता तुम्ही एवढं कोरडेपणा म्हणू आपण. एक्झॅक्टली, ह्याच्यामध्ये येते ती सद्भावना. आणि त्याचं दुसरं टोक आहे की इतकं असं चिंब भिजलेली, एक्झॅक्टली चिंब भिजलेल्या कणवाळूपणा, हा, की कोणीही यावे टपली मारून जावे. तर आपण सद्भावनेकडून सगळ्यांच्या टपली मारण्याचं डोकं होतोय हे कसं ओळखायचं बरं, आणि तिथे स्वतःला जाण्यापासून कसं थांबवायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय होतं माहिती का, तुम्ही जर अति कणवाळू दयाळू झालात ना की तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जातं. एक्झॅक्टली. मग तुमचा स्वाभिमानच शिल्लक राहत नाही, म्हणजे लोक ठेवत नाहीत. हे बघ, आता हे ओळखायचं कसं? फार छोटे छोटे आणि फार पटकन लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. पॉइंटर्स सांगणार आहे मी फक्त. प्रत्येक वेळी नाही म्हणताना जीभ जड होते, किंवा असं नाही म्हणालो तर आपल्याला अपराधी भाव येणं, बरोबर, की अरे मी असं म्हणायला नको होतं. सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं, आनंदी नाही, खुश. ओके. हॅपी, प्लेजर, हा फरक आहे. हा, स्वतःच्या गरजा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. लोकांनी वारंवार तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय हे तुम्हाला जाणवणं, किंवा कोणीतरी तुम्हाला अरे काय आहे बघ तू काय करतोय तुझ्या बरोबर असं तुम्हाला सांगणं. थकवा, नाराजी, मनात राग साचलेला असतानाही मदत करत राहणं. ओके. आणि स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करून इतरांना आनंदी ठेवणं. बर, तुम्ही हे जर करत असाल तर तुम्ही कोरडेपणाच्या अगदी दुसऱ्या टोकाला आहात. तर त्या छत्रीखाली येण्याचा प्रयत्न करा, अम्ब्रेला किंवा घंटी. करेक्ट. तो बेल शेप कर्व आठवा आणि त्या घंटीच्या आतला जो भाग आहे तिकडे राहायचा प्रयत्न करा, काठाला जाऊ नका. येस, स्वतःला सतत ओढून ओढून दोन्ही बाजूंनी ओढून काइंडनेसच्या, सद्भावनेच्या छत्रछायेखाली राहायची गरज आहे. इकडेही जाऊन उपयोग नाही, तिकडेही जाऊन उपयोग नाही. हा, तर मग आता मला, आपण आलोच आहे शेवटाला, तर मी तुला आणखीन एक सांगते. विचारायचं का तुला काही? नाही, तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग सांगताय असं दिसतंय मला. म्हणून की समारोपासाठी अगदी समर्पक असं वाक्य मला सुचलेलं आहे. काइंडनेस म्हणजे किंवा सद्भावना म्हणजे स्वतःला विसरून इतरांसाठी जगणं नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की स्वतःबाबत पण सद्भावना जागवा. क्या बात आहे, मला आवडला हा भाग. म्हणजे जो सद्भावना जी आहे ना, मला असं वाटतं ती असते आपल्या आत कुठेतरी, थोडी पॉलिश करायला हवी. एक्झॅक्टली. आजूबाजूला इतकं सगळं विचित्र चाललंय की ती लपते कुठेतरी. तिचा प्रकाश कसा शोधायचा हा मला वाटतं संतुलन साधता आलं पाहिजे. एक्झॅक्टली, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या श्रोत्यांसाठी, आपल्या दोघींसाठी, सगळ्यांसाठीच काय म्हणतो आपण, ज्ञानेश्वरांनी कसं समस्त जगासाठी पसायदान मागितलं, तसं खरं तर मागायची वेळ आणि परिस्थिती आहे की बाबा स्वतःच्या आतला सद्भावनेचा जो दिवा आहे तो सगळ्यांना सापडो. आणि एका वातीने दुसरी वात, एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटत जाते असं आपण म्हणतो. तर त्या दिशेने कुठेतरी थोडंसं छोटंसं इवलंसं पाऊल पडो की आपण एका जास्त चांगल्या भविष्याच्या दिशेने जाऊ. म्हणजे मला असं म्हणायचंय की सद्भावना सगळ्यांमध्येच असते, पण ती प्रकट करत राहा. एक्झॅक्टली, ती दाखवत राहा स्वतःला, इतरांना. आमच्या पॉडकास्टलाही दाखवा. हा भाग ऐकताय, आमचे आधीचे भाग ऐका, पुढच्या भागांवरही लक्ष ठेवा. आणि हा भाग जरी इथेच थांबवत असलो तरी के या अक्षरापासून सुरू होणारी पुढची कॉन्सेप्ट घेऊन पुढच्या भागात आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत. आणि 20 तारखेला पर्सनॅलिटीचा पंचनामाचा नवा भागही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मनारे नमस्कार.